हॅलो सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सर्वात अगोदर घरातले सर्व कामं वगैरे म्हणजे आटपून घेतली आणि आंघोळ वगैरे करून घेतली. आणि आज काहीतरी मी स्पेशल बनवणार आहे, कारण की घरामध्ये लहान मुलं असले की त्यांना सतत काहीतरी गोड खावंसं वाटते. त्याच्यामुळं मग तसं नेहमीच मी लाडू बनवून ठेवत असते शेंगदाण्याचे किंवा दुसरं काही, पण आज मी हे फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं. तर कमी क्वांटिटीमध्ये बनवलं होतं. तर चला मग याची रेसिपी तुम्हाला दाखवते. तर सर्वात अगोदर मी कढईमध्ये मखाने भाजून घेतलेले होते, ड्राय रोस्ट करून घेतलेले होते. कारण लहान मुलं म्हटलं की घरामध्ये काही ना काही गोड ठेवावंच लागते. तर त्याच्यामुळे आज म्हटलं हे थोडंसं ट्राय करून बघावं. तसं तर लाडू म्हटलं तरी चालते आणि चॉकलेट म्हटलं तरी चालते. फक्त मी त्याला चॉकलेटची वरची कोटिंग नाही दिली त्याला, नाहीतर कोटिंग दिली असती तर ते बिलकुल चॉकलेटसारखेच झालेले असते, ट्रॉफीसारखे. पण ते नाही केले, मी असेच टाकून ठेवले होते आणि कमी क्वांटिटीमध्ये केले होते, कारण की मी फर्स्ट टाईमच बनवले होते. तर म्हटलं कसे होतात कसे नाही, त्याला आवडतात की नाही. तर त्याच्यानंतर मग मी जास्त बनवून ठेवीन जर आवडले तर. त्याच्यानंतर मी 4-5 काजू आणि बदाम घेतले, त्यांना पण चांगलं भाजून घेतलं तुपामध्ये सर्व हे करून घेतलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर मग मी खजूर घेतले, त्याला पण तुपामध्ये चांगले भाजून घेतले. खरं तर मी रागीचे लाडू बनवणार होती, पण काल पोळा होता, त्याच्यामुळं मग सर्व पॉसिबल नाही झालं, कारण पुरणाच्या पोळ्या पण केल्या होत्या आणि स्वयंपाक पण करायचा होता. त्याच्यामुळं मग हे म्हटलं म्हणजे लवकर होते, त्याच्यामुळं म्हटलं हेच थोडंसं बनवून बघावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं. त्याच्यानंतर मग मी मनुकी घेतली थोडीशी, त्याला पण चांगलं रोस्ट करून घेतलं. म्हणजे हे सर्व भाजून झाल्याच्यानंतर मग ग्राइंडला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये गूळ ॲड केला होता, मी खिसून टाकला होता थोडंसं गोड होण्यासाठी. आणि हे तुम्ही 10 महिन्याच्या वर मुलांना देऊ शकता. खायला पण अगदी छान लागतात आणि पौष्टिक पण आहेत. आणि स्कूलमध्ये वगैरे बी टिफिनसोबत तुम्ही 1-2 त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि लहान मुलांना 10 महिन्याच्या वर जे राहतात ना, छोटी छोटी मुलं, त्यांना एकदम छोटे बनवून ठेवायचे आणि थोडे दिले तरी चालते, असं काही नाही. कारण त्याच्यामध्ये आपण साखर नाही टाकला, गूळ टाकला आणि गूळ पण थोडा कमी क्वांटिटीमध्येच टाकला. आणि मग असे अर्धे खाल्ले होते आम्ही आणि बाकीचे मग मी डब्यामध्ये पॅक करून ठेवले आणि माझ्या मोठ्या मुलाला खायला दिले होते. तर त्याने पण खाल्ले आणि बघा त्याला खूप आवडले, खूप टेस्टी झाले म्हणत होता मम्मी. तर नेक्स्ट टाईम मी जास्त बनवेन. चला मग भेटू, बाय नंतर.